तालुक्यातील सैताने गावात कापूस व्यापाऱ्याने कापसाची खरेदी करताना मापात पाप करीत क्विंटलमागे सुमारे 7 ते 8 किलो लूट केल्याने शेतकऱ्यांच्या निदर्शनात आल्यानंतर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे। नंदुरबार तालुक्यातील सैताने गावात कापूस व्यापाऱ्यानं कापसाची खरेदी करताना मापात पाप करीत क्विंटल मागे सुमारे 7 ते 8 किलो लूट केल्याची शेतकऱ्यांच्या निदर्शनात आल्यानं येथील शेतकऱ्यांनी व्यापाराला चांगलाच चोप देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। सध्या परिसरात कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आली असून शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कापूस गावात आलेल्या व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून भोळ्या मनानं विक्री केला जात आहे। परंतु गुजरातच्या कुकरमुंडा येथील एका व्यापाऱ्यानं त्याच्या वजन काट्यात अफरातफर करत शेतकऱ्यांची दिशाभूल केली। कित्येक दिवसांपासून हा व्यापारी परिसरातील वावद, रजाळे, शनिमांड, बलवंड, सैताने या गावांमध्ये कापसाची खरेदी करीत आहे। आज पावे तो लाखोंची लूट केल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे। या व्यापारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे। कापसाला क्विंटल मागे 5100 रुपये इतक्या दरानं खासगी व्यापारी खरेदी करीत आहेत। नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील वावड, ढंडाणे, रजाळे, शनिमांड, बलवंड, सैताने, खर्दखुर्द, तलवाडे आदी गावांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते। परिसरात खासगी व्यापारी गावातच कापसाची खरेदी करीत असल्यानं शेतकऱ्यांनीही या व्यापाऱ्यांवर विश्वास टाकत आपला माल गावातच विक्री करण्याचं ठरविलं आहे। परंतु हे व्यापारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्यानं मापात पाप करीत आहे। ही बाब सैंद्याने येथील एका शेतकऱ्याच्या लक्षात आली असता त्यांनी वजनाची चौकशी केली असता त्याच्या वजनात तफावत असल्यानं आढळून आलं। सदरची बाब व्यापाऱ्यांना सांगितले असता व्यापाऱ्याने ही बाब नाकारल्यानं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याला बेदम चोप देत संताप व्यक्त केला। क्विंटल मागे 7 ते 8 किलो इतक्या कापसाची चोरी केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। MDTV साठी हिरालाल मराठे, तालुका प्रतिनिधी।